कोसडी शिवारात चिमुकला बोरवेलमध्ये अडकला. 10 फूट खोलीवर अज्ञान अडकला. ग्रामस्थांकडून 2 जेसीबीने बचावकार्य सुरू. जिंतूर तालुक्यातील कोसडी शिवारात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे 1:30 वाजण्याच्या सुमारास 3 वर्षीय चिमुकला बोरवेलमध्ये पडल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे कौसडी परिसरात एकच खळबळ उडाली असून चिमुकल्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार अदनान शेख नदीम वय 3 वर्ष राहणार कौसडी हा चिमुकला कौसडी शिवारातील गट क्रमांक 25 मधील शेतातील बोरवेलमध्ये पडला. तो बोरवेलमध्ये सुमारे 10 फूट खाली जाऊन अडकल्याची प्राथमिक माहिती आहे. घटना लक्षात येताच कुटुंबीय तसेच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. चिमुकल्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. बोरवेल अरुंद असल्याने थेट आत जाऊन बचाव करणे शक्य नसल्याने बोरवेलच्या बाजूने खोदकाम करून चिमुकल्यापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न ग्रामस्थांकडून करण्यात येत आहेत. सध्या 2 जेसीबी मशीनच्या साहाय्याने बोरवेलच्या बाजूने खोदकाम सुरू असून ग्रामस्थ स्वतःच्या प्रयत्नातून बचावकार्य राबवत आहेत. चिमुकल्याला कोणतीही इजा होऊ नये यासाठी अत्यंत काळजीपूर्वक खोदकाम केले जात आहे. घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली असून प्रत्येकाचे लक्ष बचाव कार्याकडे लागले आहे. दरम्यान या घटनेची माहिती तहसील प्रशासन तसेच जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे. प्रशासनाकडून पथक घटनास्थळी पाठवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली असली तरी बातमी लिहिपर्यंत प्रशासनाचे कोणतेही पथक घटनास्थळी पोहोचलेले नव्हते. त्यामुळे सध्या चिमुकल्याला बाहेर काढण्याची संपूर्ण धडपड ग्रामस्थांच्या माध्यमातून सुरू आहे. घटनेची माहिती प्रशासनाला दिल्यानंतरही मदत पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत ग्रामस्थांनी वेळ न दवडता बचावकार्य सुरू ठेवले आहे. 2 जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम सुरू असल्याने चिमुकल्याला लवकरात लवकर सुरक्षित बाहेर काढण्याची आशा व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी अदनानचे कुटुंबीय, नातेवाईक आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित आहेत. कुटुंबियांची चिंता वाढली असून चिमुकल्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत. प्रशासनाचे पथक लवकरात लवकर घटनास्थळी पोहोचून आवश्यक बचाव साहित्य व प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देईल अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नातून बचावकार्य सुरू असून अदनानला सुखरूप बाहेर काढण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत.